तुम्ही कधी विचार केला आहे का की जर एखाद्या विमान अपघातामध्ये तुमचं किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचं दुर्दैवाने निधन झालं तर त्या मोबदल्यात तुम्हाला नेमकं काय मिळेल? विमानाच्या तिकिटाबरोबर एक गोष्ट आपोआप जोडलेली असते आणि ती म्हणजे नुकसान भरपाई. पण ही नुकसान भरपाई नेमकी किती असते आणि ती नेमकी कोण देतो हे फार थोड्या लोकांना माहिती असतं. जर तुम्ही भारतात देशांतर्गत विमानाने प्रवास करत असताना जर तुमचा अपघात झाला आणि त्यामध्ये जर तुमचा मृत्यू झाला तर संबंधित एअरलाईन कडून तुमच्या कुटुंबाला जवळपास 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते आणि ही रक्कम ठरवलेली असते. ती कॅरेज एअर ऍक्ट 1972 नुसार लागू होते. पण आंतरराष्ट्रीय प्रवासात ही भरपाई कितीतरी पटींनी जास्त असते. मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन नुसार या अपघातांमध्ये प्रवासाच्या मृत्यूबद्दल मिळणारी भरपाई सुमारे 1.5 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. पण ही रक्कम SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स मध्ये मोजली जाते, जी दररोज बदलते. आणि याशिवाय काही प्रवासी ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतात आणि ज्यामुळे ही भरपाई आणखी वाढू शकते. पण हे सगळं ऐकून एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, कोणाचंही आयुष्य पैशाने भरून निघत नाही. आणि म्हणूनच प्रवास करताना तिकीट घेताना विमा आणि अटी काळजीपूर्वक तपासा, कारण नियतीची वेळ सांगून येत नाही. तर मंडळींनो, ही माहिती नेमकी कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या विमानाचं तिकीट बुक करत असाल तेव्हा तुमचं संरक्षण नेमकं किती आहे हे जाणून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.